नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हिवाळ्या सीझनमध्ये आपल्याला हिरवे हरभरे मिळतात आणि हिरव्या हरभऱ्यांपासून एक पौष्टिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, ती म्हणजे हिरव्या हरभऱ्यांचा भात. तो आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हिरव्या हरभऱ्याच्या भाताला साहित्य काय काय लागते ते बघूया. इथे 1 वाटी हिरवे हरभरे सोलून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ. जितके तुम्ही हरभरे घ्याल त्याच्या दुपटीने तुम्हाला इथे तांदूळ घ्यायचं आहे. इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल तिखट आपण यात घालत नाही, त्यामुळे जितकं तुम्हाला तिखट आवडतं तितकं तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घेऊ शकता. 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपण थोडासा गरम मसाला आणि गोडा मसालाही यामध्ये घालणार आहोत, त्यामुळे 1 चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं बारीक वाटण तयार करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालायचं आहे आणि याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी तुम्हाला यामध्ये घालावं लागत असेल तर घालून तुम्ही याची फाईन पेस्ट तयार करून घ्या. तर इथे आपली आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार झालेली आहे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आधी सर्वप्रथम घालूया तेल. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान तडतडले की यामध्ये घालूया कांदा. कांदाही यामध्ये परतून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. आता आपण त्याच्यावरती घालूया पहिल्यांदा तांदूळ. तांदूळ आपण छान असा परतून घेऊया. हे तांदूळ मी साधारण 2 तास धुवून ड्राय करून घेतलेले आहेत. तांदूळ छान असा परतून घ्यायचा आहे. तांदूळ बघा आपल्याला दिसतो आहे की चांगला असा फुलायला लागलेला आहे. तांदूळ चांगले परतले गेले पाहिजेत. साधारण 7 ते 8 मिनिटं तांदूळ चांगला परतावा लागतो. ते करत असताना तो सतत हलवलाही गेला पाहिजे. तसंच जर ठेवून दिला ना तर तांदूळ कडकडीत होतात आणि ते एकसारखे भाजले जात नाहीत, सगळीकडे चांगले परतले जात नाहीत. त्यासाठी तो सतत हलवत राहणे गरजेचं आहे. इथे बघू शकता तांदूळ छान असा फुलून आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया हरभरे आणि हे हरभरे सुद्धा आपणाला याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत. छान असे यामध्ये हरभरे परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालूया आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालूया आणि यालाही यामध्ये परतून घेऊया. वाटण आणि हिरवे हरभरे छान असे यामध्ये परतून तयार झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. आता आपण घालूया थोडासा गोडा मसाला आणि थोडासा गरम मसाला. इथे मी 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला फ्लेवरसाठी घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालू शकता आणि आता हे सगळं असं आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे आपणाला यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान असं मिळून आलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता यामध्ये घालूया आपण गरम पाणी. तांदूळ जुना किंवा नवा आहे त्यानुसार पाण्याची आवश्यकता लागणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता. इथे मी पाणी घातलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेत आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण यावरती आता झाकण लावून हे शिजवून घेणार आहोत. झाकण लावूया आणि आता हे शिजवून घेऊया. झाकण बघा ओपन करून भात किती छान असा शिजलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. तर आपला हा हरभरा भात तयार झालेला आहे. यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि याला झाकण लावून हे तूप आपण वितळून देणार आहोत. तर तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकता, छान होतो. आता झाकण आपण काढून बघूया. तर आपला हा गरमागरम असा हरभरे भात तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.